नमस्कार. आम्ही सारे खवय्येच्या कल्चर करी सिरीजमध्ये सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. काय झालंय, माझा एक मित्र आहे बरं का. माझा एक मित्र आहे, अगदी जवळचा मित्र आहे आणि त्याला खायला खूप आवडतं आणि हिंदी बोलायला खूप आवडतं. मी त्याला खूप समजवलं, म्हटलं नको रे, आपल्याला नाही झेपत तर कशाला, आपण नाही ऐकत नाही. पण बरं, आम्ही त्याच्या तोंडावर आम्ही असं ओपन बोलत नाही बरं का. काय तोंडावर बोललं ना तर मागा मला गॉसिप नाही ना करता येणार. तर ह्या माझ्या मित्राचं डोकं कुठे आहे? हां, तर ह्या माझ्या मित्राचं झालं लग्न. मी वहिनीने म्हटलं तुम्ही त्याला काही सांगायच्या भानगडीत पडू नका. तो स्वतः उत्तम बनवतो जेवण आणि हिंदीही बोलतो कसं बसं. मी वहिनीने म्हटलं तुम्ही त्याला काही सुधारण्याच्या भानगडीत पडू नका. पण वहिनी कशा ऐकणार थोडीच. त्यांनी मनावर घेतलं. त्यांनी त्याला सांगितलं की तुम्ही काही बनवू नका, मी तुमच्यापेक्षा बरं बनवते. त्याच्यावर मित्र भडकला, अपमान, मेरा अपमान, अरे कांच के घर में रहने वाले ने सामने वाले के घर पे कांच पे दगड मत मारना चाहिए वगैरे असं काहीतरी तो बोलला. वहिनी आजपर्यंत विचार करते तो काय बोलला असेल. तर असा हा माझा मित्र आहे. एकदा माझ्या विदर्भात दौरा होता, माझ्याबरोबर आला आणि कसं आहे की विदर्भात किंवा कुठल्याही ठिकाणी माझ्या खाण्यापिण्याचे बऱ्यापैकी लाड असतात. त्यामुळे विदर्भात तो माझ्याबरोबर आल्यामुळे ओल्याबरोबर सुकही जळतं, सुक्याबरोबर ओलही जळतं, तसं माझ्याबरोबर तोही जळला. म्हणजे त्यालाही माझ्याबरोबर खाण्यापिण्याचे वेगवेगळे पदार्थ खायला मिळाले. खुश, गडी खुश. तिथून आम्ही विदर्भातून मुंबईत आलो आणि फरमानच काढलं त्याने, अभी घर पे हम विदर्भ काच खाना बनाएंगे, दुसरा कोई खाएगाच नाही, सिर्फ विदर्भ ही खाना खाएंगे. वहिनीचा मला फोन आला, अहो ऐकलत का, अहो ते येताना 5 किलो तो कुठला मसाला असतो, विदर्भाचा कुठला मसाला असतो तो कुठला, हा तोच मसाला घेऊन आलेत आणि चहा सोडून बाकी सगळीकडे ते मसाला टाकून पित आहेत. मी म्हटलं, मी त्याला फोन केला, म्हटलं ए मित्रा, आता मी गोव्याच्या दौऱ्यावर चाललोय, तू येतोस का गोव्याच्या दौऱ्यावर, फर्स्ट क्लासपैकी तुला मासेबीचे खायला घालतो. हां, तो म्हणाला चला. फक्त मी त्याला अट एकच घातली की गोव्यातले पदार्थ घरी तू बनवायचे नाहीत, वहिनीनं काय बनवायचे ते बनवू दे. काय तिकडे माझी एक मैत्रीण आहे गोव्यात, चांगली मैत्रीण आहे. मग तिच्या घरी गेलो आम्ही, छानपैकी फर्स्ट क्लास जेवलो आणि मग परत आलो. तोपर्यंत त्याने ठरवलं होतं की विदर्भातले पदार्थ काही मी विसरता कामा नये, कारण त्याची चव एक वेगळी आहे. म्हणून तो म्हणाला की मला अजूनही विदर्भातले पदार्थ खायचेत. म्हणून मी माझ्या एका मैत्रिणीला परत इथे आमंत्रित केलेलं आहे. आपण तिचं स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? मी दीपा गुर्जर. बरं, कुठे राहता आपण? मी नागपूरला असते. खुद्द नागपूर? नाही, MP-चे राहणारे आम्ही लोक. बरं. जॉबच्या ह्यानी नागपूरला. बरं, आता माहेरी कोण कोण आहे? माहेरी 2 भाऊ आहे, वहिनी आहे, आई वडील आहे. ओके. आता MP आणि नागपूर ह्याच्यामध्ये काही खाद्य सांस्कृतिक फरक आहे का? हा, पुष्कळ फरक आहे. पुष्कळ फरक आहे. इथे थोडं स्पायसी, ऑइली असं, म्हणजे तिखट झन्नाटेदार, झटका म्हणतो पण ते चालतो. आणि MP मध्ये मिक्स थोडंसं तेवढं झटकेबाजी. हा, नाही. ओके. काय आहे, आमचे रसिक प्रेक्षक आणि अर्थात मी आणि माझा जो मित्र मगाशी तुम्हाला म्हणालतो, आम्ही तिघी आज वाट बघतोय की आज काहीतरी तुमच्या हातून छानपैकी पदार्थ मिळणार आहेत. दीपाताई, आपण किचनकडे जाऊया का? बिलकुल. बरं, आज आमच्या खवय्यानं तुम्ही काय काय दाखवणार आहात? आज मी फणस झटका, वऱ्हाडी फणस झटका आणि लाल मिरचीचा ठेचा आणि डाळ भरली वांगी. आपला आजचा पहिला पदार्थ काय आहे? वऱ्हाडी फणस झटका. वऱ्हाडी फणस झटका हा पदार्थ तुमचा आहे का कसा आहे? हा मी इनोव्हेटिव्ह केलाय. हा फणस गोव्याचा आहे, पण ह्याला आपल्या विदर्भात कसं खायचं, भातासोबत. कारण भात म्हणजे विदर्भी खाणं. मग त्याच्यामध्ये हा मसाला, स्पेशल वऱ्हाडी मसाला, हा त्याच्यात ऍड करून. म्हणजे 13 वर्षाच्या तपश्चर्येनंतर तुम्हाला एक नवीन पदार्थ सापडलेला आहे. पण हा आधीच सापडला असेल ना? नाही, मला नागपुरातच येऊन. ओके. ठीक आहे. साहित्य सांगता मला काय काय? आपल्याला साहित्य लागेल आंबट दही, तांदूळ धुवून घेतले छान आणि पाऊण तास भिजवून ठेवायचे. फणस बारीक चिरून घ्यायचा, त्याच्यामध्ये बी काढताना त्याच्या मागे जे कडक असतो ते काढून घ्यायचं. आणि हा मसाला तयार करायसाठी शहाजिरे, जिरे, लवंग, दालचिनी, लाल मिरच्या, विलायची आणि काळे मिरे. आणि हा कांदा तळलेला. तूप लागेल आपल्याला भाताला. हा वरतून डेकोरेशनसाठी खोबरं आणि कोथिंबीर. फोडणीसाठी कढी, तेजपत्ता, जिरे आणि काळी मिरी. आणि मॅरिनेशनसाठी आपल्याला लागेल आलं लसूण पेस्ट, हिरव्या मिरच्या, मीठ, लाल तिखट, हळद आणि चिमूटभर चवीला साखर. ओके. साहित्य बघितलेलं आहे. मला हा मसाला कशापासून तयार केला परत सांगता? हा स्पेशल वऱ्हाडी मसाला आहे. हा तयार केला. पण तळलेला कांदा घ्यायचा, लसूण, काळे मिरे,
लवंगा, दालचिनी, लाल मिरच्या, भरपूर लाल मिरच्या आणि ह्याला छान वाटून ठेवायचं. हे पुष्कळ दिवस टिकतो. आणि ओके, हे म्हणजे हे हा स्पेशल आहे. हा, ह्याचं मिश्रण हे हो. तर हा फणस कापाय का बरं काय? कापाय बरं का? हा, नाही तर तुम्ही म्हणाल बरं का. ओके, साहित्य बघितलेलं. आता आपण जायचं कृतीकडे. पहिल्यांदा काय, आपण तिथे पाणी तापत ठेवलेलं आणि इथे कढई ठेवलेली. आता काय करायचं? आपण फणसला पहिला मॅरिनेट करून घेऊ. ओके, मला एक बाउल लागेल. ओके, पहिले दही घ्यायचं. दही घेतलं, त्याच्यामध्ये हा मसाला टाकला. ओके, मी शक्यतो टोपी घालत नाही. काय टोप्या कोणी घालतं ना. त्याच्यात थोडीशी हिरवी मिरची. थोडस तिखट करूया का आपण? हो. मीठ. नॉर्मली मीठ तुम्ही चमच्याने घालता का? मी चमच्याने, हाताने नाही. मला तुम्हाला त्याचे हे आहेत. हा, चमच्याचाच अंदाज. लाल तिखट चांगला झटकाय म्हणून जरा तिखट जास्ती लागेल आपल्याला. आलं लसूण पेस्ट, चिमूटभर साखर. ओके, आता फणस टाकायचं. ह्याला छान 15-20 मिनिटं मॅरिनेट होऊ द्यायचं. आता हे आपण मॅरिनेट करायला ठेवू तर 10-15 मिनिटाला ठेवून द्यायचं. आता काय करायचं? 10-15 मिनिटं करायचं काय? आपण बनवतोय काय, झटका, वराडी फणस झटका. वराडी फणस झटका. ओके, आता हे आपलं मॅरिनेशन झालंय. आपण भाताची तयारी लावू. ओके, आता काय करायचं? भात करायला पहिले थोडं तूप टाकायचं. तुपाची फोडणी. तिथे आपण पाणी सुद्धा तापवत ठेवलेलं आहे. ओके, तूप गरम झालं की आपण पहिले तेजपत्ता जरा वितळते ते. तूप झालेलं आहे. तूप झालं, तेजपत्ता टाकला आपण. जिरे टाकले, काळे मिरे, काळे मिरे तिखटपणा. हा, थोडासा वेगळा तिखटपणा असतो त्याचा. हिरव्या मिरच्या आणि मग भात टाकायचा. आपण भिजवून घेतलेलं आहे आणि 10-15 मिनिटं ठेवायचा थोडा. जास्ती नाही परतायचं, बस जस्ट एक त्याला तूप लागलं पाहिजे बस. आता काय करायचं झालं? आता हे लक्षात ठेवायचं, ह्याच्यातही आपलं मीठ आहे म्हणून भातात जितकं अगदी भाताला लागेल तेवढं. हा, जपून अगदी. थोडस हळद. आता फणस घालायचं. तुमचं संपूर्ण लहानपण गेलं एमपी मध्ये. कटनी ना? कटनी. त्यानंतर तुम्ही हैदराबाद. हा, मग बडोद्याला 5 वर्ष. मग आता 13 वर्ष झाले नागपुरात. कशी तिकडची प्रत्येकाची संस्कृती वेगवेगळी, म्हणजे काय ठळक फरक काय? खाद्य संस्कृतीत फरक आहे. जसं हैदराबादला बिर्याणी वगैरे जास्ती चालते, तर बडोद्याला गुजरातमध्ये आंबट गोड पदार्थ, आणि महाराष्ट्राचे. बरोबर. आता आपलं पाणी गरम झालंय. आता आपण ह्याच्यात गरम पाणी सोडायचं. थोडीशी कोथिंबीर घालायची शिजताना, पण नाही ते मॅरिनेशनला ठेवू आपण. ह्याला वरून घालायला. आता ह्याला शिजल्यानंतर आपल्याला हे तळलेला कांदा आणि खोबरं. आता ह्याला बस एक वाफ दिली की आपला रेडी टू सर्व. लिहून घ्या साहित्य आणि कृती. वराडी फणस झटका बनवण्यासाठी लागणारं साहित्य: दही, पाऊण वाटी भिजवलेला तांदूळ, कच्चा फणस, भाजीच्या फणसाचे तुकडे, खडा गरम मसाला, जिरं, तमालपत्र, दालचिनी, सुक्या लाल मिरच्या, बडी वेलची, लवंगा, गरम मसाल्याची भरड, तळलेला कांदा, तूप, साखर, सुक्या खोबऱ्याचा कीस, कोथिंबीर, मिरी, आलं लसूण पेस्ट, हिरव्या मिरच्या, मीठ, तिखट आणि हळद. कृती: तळलेला कांदा, लसूण, मिरी, लवंगा आणि लाल सुक्या मिरच्या हे मिश्रण एकत्र वाटून घ्यावं. एका बाउलमध्ये दही, वाटलेला गरम मसाला, हिरवी मिरची, मीठ, तिखट, आलं लसूण पेस्ट आणि साखर घालून मॅरिनेशन तयार करावं आणि त्यामध्ये भाजीचा फणस मॅरिनेट करून घ्यावा. पॅन मध्ये तूप गरम करून त्यामध्ये तमालपत्र,
जिरं, हिरव्या मिरच्यांचे तुकडे आणि भिजवलेला तांदूळ घालून एक वाफ काढावी. त्यामध्ये मीठ, हळद, मॅरिनेट केलेला फणस, गरम पाणी आणि कोथिंबीर घालून भात शिजवून घ्यावा.